माझ्या पोराचा मृत्यू झाला असता ना, ज्या पद्धतीनं माझ्या पोराचा मृत्यू झाला त्याच पद्धतीनं त्या रथ घालणाऱ्या माणसाचा मी शिक्षा देऊन मृत्यू केला असता. पिवळ्या झेंड्याची रक्षणे तू या होळकर साम्राज्याची मेक आहेस, भिवू नकोस. तू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची लेख आहेस, भिवू नकोस. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची तू लेख आहेस. 12 ज्योतिर्लिंग जर कुणामुळे वाचले असतील तर या देशातले 12 ज्योतिर्लिंग फक्त एका ज्योतिर्लिंगामुळे वाचले, ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. खंडेराव होळकर अहिल्यादेवी यांचे पती एके दिवशी युद्ध करून आले. होळकरांचा नियम होता, पगारवाढ पद्धत चालू केली होती. प्रत्येकाला महिन्याला पगार दिला जाईल जो 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 होळकरांच्या साम्राज्यासाठी काम करेल. खंडेरावांनाही पगार होता, पण 12 महिन्याची तनखा खंडेरावांनी 2 महिन्यात संपवून टाकली. आणि एके दिवशी खंडेराव विचारते झाले अहिल्यादेवीला, अहिल्या थोडे पैसे देशील का? आणि कडाडली महाराणी अहिल्यादेवी सांगत्या झाल्या आपल्या पतीला, राव मराठा साम्राज्याचा होळकर साम्राज्याचा पैसा आहे, राव तुम्ही नाही घेऊ शकत. 12 महिन्याची तनखा 2 महिन्यात तुम्ही संपवली, आता मी पैसे नाही देऊ शकत. आणि खंडेराव सांगते झाले, अहिल्या काय बोलतेस? हे साम्राज्य आमचे वडील मल्हारराव होळकरांचं, त्यांनी स्वतःच्या जीवावरती सांभाळलं, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. आणि कडाडल्या अहिल्यादेवी सांगत्या झाल्या, खंडेराव आपल्या पतीला सांगत्या झाल्या, राव पैसे नाही, काही मिळणार नाही. एक एक दिवस कसा जगावा, किती पैसे वापरावे याचा प्रत्येक हिशोब मी कागदात लिहून ठेवलाय. खंडेराव जवळ गेले, हातातली खतावणी हातात घेतली, बघितली आणि खंडेरावांनी खतावणी फेकून दिली. आणि कडाडल्या अहिल्यादेवी, राव खतावणी म्हणजे होळकर साम्राज्याची पताक, ती तुम्ही फेकलीत, अपराध केलात. कोणी असाल, आमचे पती जरी असलात ना तर 15,000 रुपयाचा दंड मी तुम्हाला ठोठवते. तो दंड दिल्याशिवाय तुम्ही साम्राज्यात पाऊल ठेवायचं नाही. आपल्या नवऱ्याला सुद्धा दंड देणारी, कुणाची फिकीर न करणारी जगातली पहिली राणी आहे. तुम्हाला माहिती आहे, या जगात अनेक राण्या झाल्या, फार सुंदर होत्या, पण पराक्रम म्हणजे काय, सौंदर्य नाही. या राज्यात अनेक राण्या झाल्या, या जगात अनेक राण्या झाल्या ज्यांच्या नावासमोर महाराणी लावलं जातं. या जगात एकमेव पराक्रमी शासनकर्ती झाली जिच्या नावासमोर देवी लावलं जातं, ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. आजपर्यंत कुठल्याही माणसानं कधीच कुठल्याही देवाचं आणि देवीचं रूप म्हणून कुठल्याही मनुष्याला आजपर्यंत बघितलं नाही. अपवाद राहिला फक्त अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवी उठून उभा राहिला, सांगत्या झाल्या, साम्राज्य अशी उभा राहतात, अशी कोसळतात. माझे सासरे सांगतात, साम्राज्य टिकवायचं असेल तर अंगात नीतिमत्ता असणं फार महत्त्वाचं आहे. ज्या साम्राज्याची नीतिमत्ता टिकून असते तेच साम्राज्य अखंडपर्यंत उभं राहतं. नीतिमत्ता जपणं फार महत्त्वाचं आहे. अहिल्यादेवीने संस्कार तुमच्या माझ्या मतेमध्ये उभा केला. दिसायला अत्यंत साध्या होत्या. या जगात अनेक राजे झाले, त्यांची सिंहासनं बघा, तुम्हाला हिऱ्यांनी झालरीनी माखलेली बघायला मिळतील. जगातली पहिली शासनकर्ती आहे जिचं सिंहासन सर्वसामान्य सिंहासनासारखं घोंगडं टाकून होतं, त्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर. अहो एकदा जेवायला बसल्या, एका टायमाला त्यांच्यासोबत 500 लोक जेवायला बसायची. अहिल्यादेवी जेवायला बसल्यावरती 500 लोकांना जेवायला वाढण्यात आलं. पण जे जे सरदार होते सगळ्या सरदारांना तांब्याच्या ताटात जेवायला आणि अहिल्यादेवीनं चांदीच्या ताटात जेवायला वाढलं. अहिल्यादेवीने बघितलं आणि विचारलं, असं काय केलं आम्ही की यांना तांब्याच्या ताटात मला चांदीच्या ताटात वाटलं? मी राणी जरी असली
तर या पराक्रमी माणसांच्या जीवावरती होळकर साम्राज्य उभा राहिले. ज्या ताटात त्यांना वाटलं त्याच ताटात मी मरेपर्यंत या तांब्याच्या ताटात जेवण करेल. आयुष्य आरामाचं सगळं जीवन त्यांनी तागलं. संसार रूपी आयुष्य त्यांनी तागलं आणि साम्राज्य मोठं करण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं. पण ठरवलं, पतीचं निधन झाले, साम्राज्य उभा राहिले, मल्हारराव शिक्षण द्यायचे झाले, पण कुठंतरी संकट आईल्या देवींचं पाठलाग सोडायला तयार नव्हतं. जसं जसं होळकरांचं साम्राज्य मोठं होत राहिलं, दुःखाची पहिली घटना घडली. मल्हारराव होळकरांचं निधन झालं. पित्या समान असणारा सासरा निघून गेला. मार्गदर्शक म्हणून कोणी आता उरलं नव्हतं. सगळे आता गिधाडासारखे होळकर साम्राज्य कसं संपतंय एवढीच गोष्ट बघत होते. पण ही माऊली हटायला तयार नव्हती. जिगर संपत नव्हती. होती जिगर अंगात शिवशंकरानं बहाल केलेली. आईला देवी सांगत्या झाल्या, माझा देव एकच, मी, माझं मन आणि भगवान शिवशंकर. दुसरं मी कोणालाही नमत नाही, कोणालाही. आता काय, वंश म्हणून कोणाला तरी गादीवरती बसवलं पाहिजे. पुत्र मालेरावांना अहिल्यादेवी होळकर यांनी गादीवरती बसवलं. मालेराव आता राज्य कारभार करते झाले. खंडेरावांचं निधन झाले, आपल्या पतीचं. सासरा निघून गेलाय. फक्त मुलगा मालेराव एकमेव पुरुष होळकर साम्राज्यात आता उरलाय. मालेरावांनी साम्राज्य उभा करायचा प्रयत्न केलं, पण कधी कधी मालेराव हे अहिल्यादेवींचं ऐकत नसत. त्यावेळी आपल्या पुत्राला खडकावून म्हणे सांगत, लक्षात ठेव, तू फक्त या गादीचा वारस नाहीस, तू या होळकर साम्राज्याचा दाता आहेस. त्यांच्यासाठी जग. आणि एके दिवशी मल्हारराव होळकरांचे हे नातू मालेराव होळकर यांचा रथ निघाला आणि त्याच्या पाठीमागं अहिल्यादेवींचा रथ होता. मालेरावांचा रथ राज्यात पळत पळत आला. रथ अत्यंत वेगात होता. त्या रथाच्या आडवं एक रस्त्यावरती गाई पळत आली. त्या गाईचं वासरू समोर होतं. ती वासरू पळत पळत आलं, मालेरावांच्या रथाखाली गेलं आणि नजीकच मालेरावांचा रथ त्या गाईच्या वासराच्या अंगावरनं गेला. वासरू जागीच रडून मेलं. मालेरावांचा रथ पुढे गेला. पाठीमागनं अहिल्यादेवी होळकरांचा रथ आला. त्या मेलेल्या वासराच्या शेजारी फिरणाऱ्या गाईला अहिल्यादेवींनी बघितलं आणि विचारत्या झाल्या, हे पाप कोणी केलं? या आई समान असणाऱ्या गाईच्या मुलाला कोणी मारलं? या वासराची हत्या कोणी केली? मालेरावांचं चुकून चाक रथाचं त्या वासराच्या अंगावरनं गेलं होतं. पण आपले राजांबद्दल कोण बोलणार? कोणीच तयार होईना. विचारते झाला, खरं सांगा, हे पाप कोणी केलं? अनेक सुभेदार सांगता झाला, सरदार, अहिल्या आपलेच पुत्र मालेरावांचा रथ या वासराच्या अंगावरनं गेला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. आणि कडाडली अहिल्यादेवी, मालेरावांना दरबारात बोलवा. अहिल्यादेवीने आपला रथ दरबारात नेला. गादीवरती बसल्या. मालेरावांना बोलवलं, त्यांच्या पत्नीलाही बोलवलं. आणि देवी काय विचारते? आपल्या सुनेला, आपल्या मुलाच्या बायकोला विचारते, सांग, जर तुझ्या पोराच्या अंगावरनं कोणी रथ घातला असता आणि त्याच्या जागी मृत्यू झाला असता, तू काय केली असतीस? आणि त्या क्षणी मालेरावांची पत्नी कडाडली, आई साहेब, माझ्या पोराच्या अंगावरनं जर कोणी रथ घातला असता, माझ्या पोराचा मृत्यू झाला असता ना, ज्या पद्धतीनं माझ्या पोराचा मृत्यू झाला त्याच पद्धतीनं त्या रथ घालणाऱ्या माणसाचा मी शिक्षा देऊन मृत्यू केला असता. आणि अहिल्यादेवींनी सांगितलं, मग ऐक, आमचे पुत्र होळकरांचे राजे मालेराव यांचा रथ त्या गाईच्या वासराच्या अंगावरनं गेलाय. रथ गेलाय, पण सगळ्यात मोठी चूक मालेरावांची, पाठीमागं जाऊन रथ नाही थांबला. त्या आईच्या वेदना मालेरावांना नाही कळल्यात. मालेरावांना तात्काळ काळात दरबारात बांधण्यात यावं. सरदारांनी मालेरावांना बांधलं, हाताला पायाला दोरीनं बांधून ठेवलं. सगळे सांगत होते, जाऊ द्या देवी, जाऊ द्या, सोडून द्या.
मालेराव राज्याचे एकमेव शेवटचे वंशज सोडून द्या. पण आईला देवी ऐकायला तयार नव्हत्या. नाही, एका आईचा मुलगा मेलाय. ती गाई जरी असली तरी ती आई आहे आणि तिला तिचा न्याय मिळणारच. ज्या ठिकाणी त्या गाईचं वासरू मेलंय ना, त्या ठिकाणी मालेरावानं उभा केला. मालेरावानं उभा करण्यात आलं, रथ सजवण्यात आला आणि आईला देवी सांगता झाल्या, रथात बसा आणि हा रथ मालेरावांच्या अंगावरनं घाला. असा घाला मालेरावांचा जागीच मृत्यू झाला पाहिजे. आपल्या पुत्राला शासनकर्त्या होत्या आईला देवी, आपल्या पुत्राला. पण कोणी तयार होईना. अरे राजाच्या अंगावरती कसा रथ घालायचा? ज्या माणसानं आपल्याला जगायला शिकवलं, आपलं पोट भरलं, कसा घालायचा? कोणी तयार होईना. पण त्या क्षणी आईला देवी पुढे झाल्या, समोर झाल्या आणि रथावरती जाऊन बसल्या. रथाची सगळी दोरं हातात घेतली आणि आईला देवी स्वतः रथ हाकत्या झाल्या. आईला देवीने रथ पळवला, पळत आला. आता काय, मालेरावानं उभा केले. आईला देवींचा रथ मालेरावांच्या अंगावरती जाणार. होळकर साम्राज्याचा शेवटचा व्यक्ती मरणार. आईला देवींचा रथ जवळ आला, मालेरावांच्या अंगावरती जाणार. त्या क्षणी वासरू मेलेली गाय पळत आली आणि मालेरावांच्या रथाच्या मध्ये जाऊन उभा राहिली. आईला देवीने रथ थांबवला. सरदारांना सांगितलं, त्या गाईला मागे घ्या. सरदारांनी गाईला ओढायचा प्रयत्न केला, पण गाई मालेरावांच्या समोर ना हटायला तयार नव्हती. पाठीमागे घ्या, हटायला तयार नव्हती. त्या क्षणी एक माणूस पळत गेला आणि सांगता झाला, आईला देवी, ती सुद्धा गाई जरी असली ना तर मनानं ती आई आहे. तिला वाटतंय माझा पुत्र मेलाय, पण माझ्यामुळं एखाद्या आईचा परत पुत्र मरता कामा नये. गाईची इच्छा आहे, रथ माग घ्या आईला देवी, गाईची इच्छा आहे. या गाईला मालेरावांनी लहानपणापासून सांभाळले. तिचा जीव आहे त्याच्यावरती. जसं एक वासरू त्या गाईचा मुलगा आहे ना, तसे आपले मालेराव सुद्धा त्या गाईचं खऱ्या अर्थानं रक्ताचं जरी नसलं तरी प्रेमाचा मुलगा आहे. रथ मागं घ्या. आईला देवीने रथ मागं घेतला. आपल्या पुत्राला सुद्धा शासन करायची जिगर असणारी जगातली पहिली शासनकर्ती आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. मग आईल्या देवींच्या इतिहासातनं काय शिकायचं? 2 गोष्टी शिका. 2. ही पहिली माणसं आहेत जी होऊन गेली, जिने 2 गोष्टी शिकवल्या. पहिली गोष्ट, या माणसांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. सुपारीच्या खंडाचं. हे राज्य असेच नाही उभं राहत. ही घोडदौड अशीच नाही होत. मल्हारराव होळकर एवढे मोठे राजे होते, अजिंक्य योद्धा होते, पण सुपारीच्या खंडाचं व्यसन जवळ केलं नव्हतं. व्यसन. मग मला सांगा, बोला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. एवढंच येते आपल्याला. पण विचार कधी घेतलाय का? सुपारीच्या खंडाचं व्यसन नसणारी माऊली आहे. सुपारीच्या खंडाचं. पुत्र निर्व्यसनी बनवला, पण आपण जय म्हणतो. इथं बसलेली 100% मधली 60% लोक व्यसन करतात. मी आत्ता लिहून देतो. व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. आयुष्यात व्यसन करणं म्हणजे मर्दानगी नव्हे. आयुष्यभर निर्व्यसनी राहणं, यालाच खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मर्द म्हणतात. व्यसन कोणीही करतं. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालू नका पाय. जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच या देशाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय. फक्त इथं बसून टाळ्या वाजवायच्या आणि घरात गेल्यावर तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही ना. बाप अख्ख्या घरात सुविचार लिहून ठेवतो, व्यसन करू नये. आज संध्याकाळ झाली, बापच पोरला सांगतो, जा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण. बरं ते बेना असे ते जणू का ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. या मी एकडे ताई कार्यक्रमाला होतो. मी असं सांगितलं, आपण व्यसन केलं नाही पाहिजे. एक पोरगं माझ्या पैसे आलं आणि मला म्हटलं, दादा एका वाक्यात पटवून सांग, व्यसन का नाही केलं पाहिजे. म्हणलं, हे बाबा दारू बाद असते. सांग म्हणलं पटवून कशी बाद असते. म्हणलं 2 काचे ग्लास आण. लगेच आणले. ताई मी एका ग्लासमध्ये दारू टाकली
एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि दोन्ही ग्लासमध्ये किड्या मुंग्या टाकल्या. ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्या मुंग्या जिवंत होत्या. म्हणलं बघ बाबा, दारू एवढी बाद असते, दारू पेल्यामुळं किड्या मुंग्या मेल्या, आपण माणसं आहोत. मला म्हटलं समजलं. म्हणलं एखादं तरी पेनं सुधारलं. म्हणलं तुला काय समजलं? म्हणला दादा, दारू पेनं हे किड्या मुंग्याचं काम नाही, म्हणला त्याला फक्त मर्दाचं काळीज लागतं. आमच्या इथे का आजी फार सुंदर म्हणते, आईल्या देवींच्या काळातले मावळे कसे होते? सकाळी लवकर उठे, रणांगणावरती सुटे, तलवार तुटे पण मागं नाही हटे. आताचे मावळे कसे आहेत? उशिरा उठे, दारूच्या अड्ड्यावर सुटे, बाटले फुटे पण पिणं मागं नाही हटे. काय संस्कार घेतोय? व्यसन करायला शिकू नका. आणि दुसरी गोष्ट, परस्त्रीला आई मानायला शिका. दोन मित्र असतात, रस्त्याने चाललेले असतात. समोरून एका मित्राची आई येते आणि तो दुसरा मित्र त्या मित्राच्या आईला बघून म्हणतोय, काय काकू कशा आहेत, तब्येत बरी आहे का? आणि घरी गेल्यावरती म्हातारी खोकलून मरते, तर तिला औषध आणून देत नाही. एवढी दलिंदर पिढी आज या मातीमध्ये जन्माला आली. तेच पोरग तालुक्याच्या बस स्टँडवरती जातं. एका बसमधनं 4-5 मुली खाली उतरतात. ह्या बेनेला वाटतं तिच्याकडं बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे म्हणून बेनं गाडीवरनं बस स्टँडमध्ये जातं. त्या मुली खाली उतरतात, समोरनं गाई जात असते. हे बेनं गाडीवरनं त्या गाईच्या पाया पडतं आणि घरी गेल्यावरती बाप सांगतो, जा जरा गोट्यातल्या जनावराला चारा टाक. ते म्हणतं, हे आपण असली कामं करतो का? म्हणजे आपण काय करतोय? दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय, रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. ज्या दिवशी या देशातली पोरं पहिल्यांदा गोठ्यातली गाय आणि घरातली माय या दोन गोष्टींना ज्याला हुशार खऱ्या अर्थानं न्याय देतील, या दोन गोष्टींना मानतील, त्या दिवशी तुमच्या गावात येणाऱ्या काळात आईल्या देवी होळकरांचा एखादा तरी वंश जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे हो. पण यासाठी काय केलं पाहिजे? आपण आपली पिढी घडवली पाहिजे, नावं चांगली ठेवली पाहिजेत. आता इथं अनेक आई आहेत, छातीवरती हात ठेवून सांगा, इथं बसल्या किती माईमाऊलींनी आपल्या पोराची नावं, मुलीची नावं मल्हार, अहिल्या ठेवलेत? हात वरती करून दाखवा बघा. हे केलं तर वाटतंय का अहिल्या देवी जन्माला यावी? पोराचं नाव मोन्या, इथला नव्हे दुसरा मोन्या. तो मोन्या आता काय पराक्रम करणार आहे? आई बघा, पूर्वी काय म्हणलं जायचं वडिलांना? आबासाहेब दर्रा होता नावात. आबासाहेबांचं परत काय झालं? वडील. ठीक आहे, वडिलांचं आता गावाकडे काय झाले? पप्पा. मी मध्यंतरी मुंबईला गेलतो, पप्पाच काय झालं असेल? पॉप. पूर्वी आईला काय म्हणलं जायचं? आईसाहेब दर्र होता. आईसाहेबांचं परत काय झालं? आई आदर होता. आई आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आई म्हणजे काय असते? वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही उरतही नाही. आई खरंच काय असते? अनाथांची माय असते. आई आदर होता. आईचं आता गावाकडे काय झाले? मम्मी. मी मध्यंतरी मुंबईला गेलतो, मम्मीच काय झालं असेल? मॉम. मला कधी कधी प्रश्न पडतोय, या मॉमचं भविष्यात बॉम्ब होईना म्हणजे बरं. काय नावं ठेवतोय? नावं चांगली ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या पोटी चांगली पोरं जन्माला यावीत, एक काम करायचं, उद्या सकाळी उठायचं, आपली पोरं ज्या शाळेत शिकतात त्या शाळेतल्या सरांना भेटायचं आणि त्या शिक्षकांना सांगायचं की सर, आत्तापर्यंत आम्हाला शाळेत एकच शिकवलंय, काय? क कमळाचा, भ भटजीचा, ग गवताचा, अननसाचा. सर इथनं पुढं माझ्या पोरांना अननसाचा, क कमळाचा, भ भटजीचा, ग गवताचा, श शामरुगाचा शिकू नका. सर इथनं पुढं माझ्या पोरांना अननसाचा शिकवण्यापेक्षा अहिल्या देवी होळकरांचा शिकवा. क कमळाचा शिकवण्यापेक्षा क कर्मवीर भाऊराव पाटलांचा शिकवा. श शामरुगाचा शिकवण्यापेक्षा श छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या पोरांना शिकवा. संस्कार इथून येणार आहे. आणि दुसरी गोष्ट जी सांगितली, आपल्या मुलाला शिकवा, परस्त्रीला आई मानायला शिक. आई हा संस्कार फार मोठा आहे. ज्या माणसाला आई मानता येतं परस्त्रीला, तोच माणूस आपलं शील जपून ठेवू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या अभंगात म्हणतात, नाशवंत सुखासाठी. तंजावरला गेला तर त्यांचा अभंग आजही बघायला मिळतो. नाशवंत सुखासाठी अंतरला जग जेटी, नाही नाही यती गोडी, 184च्या जोडी. मनुष्य जन्म गेल्यावर रे काय करशील बारे,
शिवराजे सांगे जना, म्या तो सोडिली वासना. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, माणसाचं आयुष्य हे म्हणजे खऱ्या अर्थानं भृंगासारखं आहे. 9 लक्ष योनीनंतर माणसाला मनुष्य जन्म मिळतो. हाच जर जन्म वासनेच्या आहारी घालवला, आयुष्याचं नुकसान आहे. वासना करू नका, महाराजांनी सांगितलंय. परस्त्रीला आई मानायला शिका. ताईनो, मी तुमच्या भावासारखा आहे. या भावाचं एक वाक्य आहे का, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर तुमचा मार्ग कुणी अडवला तर त्याला धनगर समाजाची जात दाखवा, त्याला धनवार समाजाची जात दाखवा. अरे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. या पिवळ्या झेंड्याची रक्षणी तू, या पिवळ्या झेंड्याची रक्षणी तू, या होळकर साम्राज्याची मेक आहेस, भिवू नकोस. तू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची लेख आहेस, भिवू नकोस. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची तू लेख आहेस. या 2 गोष्टी पराकोटीनं आपल्या पोरांना सांगायला शिका. अहो, काय केलं पाहिजे? इतिहासातनं संस्कार घ्यायचा असतो, प्रबोधन घ्यायचा असतो. तुम्हाला माहिती आहे, आमच्या इथं कोल्हापूर जिल्ह्यात कागल नावाचं एक गाव आहे. या कागलमध्ये धनगर समाजाचं एक कुटुंब राहत होतं आणि त्यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. त्या पोराचं नाव बिरुदेव. बिरुदेवाच्या नावावरनं आपल्याला मुलगा झाला, त्याच्या आशीर्वादानं झाला. म्हणून आपल्या मुलाचं नाव त्या दाम्पत्यानं बिरुदेव ठेवलं. बिरुदेव हुशार होता, आई वडील मेंढपाळ होते. आई वडिलांची इच्छा एकच, माझ्या मुलाने शिकलं पाहिजे, अफार शिकलं पाहिजे. बिरुदेव हुशार होता, घरची परिस्थिती जरा बरी होती. भाऊ आर्मीत होता, जवान होता. बिरुदेव शिक्षणासाठी पुण्याला आला, शिकू लागला. पण अभ्यास करण्यासाठी पुस्तकं लागतात, पुस्तकं कमी पडली. यूट्यूबवरती बघून आपण शिकलं पाहिजे म्हणून वडिलांना एक सांगितलं, बाबा मला शिक्षणासाठी एक फोन घेऊन द्याल का? या बिरुदेवच्या वडिलानं आपली जमीन थोडी विकली, एक फोन घेतला आणि बिरुदेवला दिला. बिरुदेव या मोबाईलवरती यूट्यूबवरती बघून अभ्यास करू लागला. प्रचंड मोठं ज्ञान संपदा त्यानं मिळवली. एके दिवशी या बिरुदेवचा मोबाईल हरवला. MPSC UPSCचा अभ्यास करणाऱ्या या पोराचं हातातलं अस्त्र मोबाईल निघून गेला, चोरी झाला. भरलेल्या डोळ्यांनी हा बिरुदेव पळत पळत जवळच्या पोलीस स्टेशनच्या जवळ आला. पुण्यामधल्या कात्रज जवळच्या पोलीस स्टेशनमधल्या अधिकाऱ्यांना सांगता झाला, साहेब माझा मोबाईल चोरीला गेला आहे. माझ्या वडिलांनी फार कष्टातनं घेऊन दिला होता. साहेब 4 वर्ष झाली मी अभ्यास करतोय, मोबाईल हरवलाय, तेवढा शोधा ना मोबाईल. आणि अधिकारी खवळले, अरे चल तुझा मोबाईल शोधायला एवढाच वेळ आहे काय, जा. डोळ्यातल्या पाण्याने बिरुदेव आपल्या खोलीमध्ये आला. मोबाईल हरवला होता वडिलांचा, शोधून दिला नाही. इतका मोठा होणार, काहीतरी करून दाखवणार. बिरुदेवनं मित्राची पुस्तकं आणली, अभ्यास केला, इतका अभ्यास केला. 2025चा निकाल लागला. भारतातला पहिला IPS अधिकारी धनगर समाजामध्ये बिरुदेव डोने या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. फक्त अपमान झाला, अपमान. अपमानाचा बदला यशस्वी होऊन घेतला जातो, यशस्वी. आमची पोरं काय या चौकात तुला धावतो नाही. संयम असला पाहिजे, संयम. ज्या पोलीस स्टेशनमधनं बिरुदेवला हाकलून दिलं ना, त्याच पोलीस स्टेशनमध्ये 2025 साली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या बिरुदेव डोनेचा मोठा सत्कार करण्यात आला. ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या हवालदारांनी बिरुदेव डोनेंना हाकलून दिलं ना, ती माणसं त्या कार्यक्रमाला बिरुदेव डोने यांना IPS अधिकाऱ्याला सलाम करायला उभारली होती. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्रांनो 2 गुलाल असतात, 2. पहिला गुलाल फिक्स आहे, प्रत्येकाला लागणार आहे. कोणी आहे का बिना गुलालात जाणार आहे? नाही, प्रत्येकाला गुलाल लागणार आहे. हा गुलाल शेवटचा आहे, जो मृत्यू समी लावला जातो, परमेश्वरानं दिलेला आहे. दुसरा गुलाल हा कमवायचा आहे, हा पराक्रमाचा आहे, हा शौर्याचा आहे, हा विजयाचा आहे. आयुष्यात इतके मोठे व्हा, आपल्या गावाच्या चौकात आपला बॅनर लागू दे, आपल्या नावाच्या समोर आपल्या बापाचं नाव असू दे आणि आपल्या नावाच्या समोर आपली पदवी असू दे. फौजदार, PSI, IPS
हे नाव असू दे, आपला बाप एकटा चौकात उभारू दे, त्या बॅनरकडे बघू दे आणि आपल्या बापानं फक्त एवढंच म्हणावं, बास माझ्या पोरानं आयुष्यात सगळं करून दाखवलं, या गोष्टीसाठी जगा, दुसऱ्या गुलालासाठी आयुष्यभर जगा. हो, प्रत्येकाच्या वाट्याला संकट येतात. प्रत्येकाच्या संकट हा मनुष्य माणसाचा जन्मताच आलेली ईश्वरानं दिलेली देणगी आहे. संकट ही देणगी आहे का? ज्या माणसांच्या वाट्याला संकट येतात तीच माणसं इतिहासात आपलं नाव कोरतात. संकट आली पाहिजेत. अहो, अहिल्यादेवींच्या वाटी किती संकट आली, किती. पती गेलाय, बापा समान असणारा सासरा वारलाय आणि आपला पुत्र मालेराव गादीवरती बसवलाय, पण 1 वर्षाच्या आत पुत्र मालेरावांचं सुद्धा निधन झाले. मुलगा गेला, सासऱ्यांचं निधन, नवऱ्याचं निधन. काय करावं त्या स्त्रीनं? कोणाकडे बघावं? हे होळकर साम्राज्य एवढं मोठं, मल्हाररावांचं कोणाच्या जीवावरती ठेवावं? नाही डगमगल्या, उभा राहिल्या ठामपणे, दृढात्तपणे आणि सांगत्या झाल्या. मल्हारराव होळकर जरी गेले असले ना, तर मल्हारराव होळकरांची सून आजही होळकर साम्राज्य टिकवायला सक्षम आहे. लक्षात ठेवा. विरोधकांना सांगत्या झाल्या. एके दिवशी पुण्याच्या पेशवेवाड्यामध्ये खलबतं चालू झाली. होळकरांची सून एकटी पडली. होळकर साम्राज्य संपू. आणि त्या क्षणी महाजी शिंदे सांगते झाले. महाजी शिंदेचं एक पत्र आहे पेशव्यांना. महाजी शिंदे सांगतात, लक्षात ठेवा, त्या फक्त राणी नाहीत, त्या अहिल्या देवी आहेत. तुम्ही 5,000ची फौज घेऊन जायचा विचार केला ना, त्या 25,000ची फौज घेऊन तुमच्या समोर उभा राहतील. प्रचंड मोठ्या योद्ध्या आहेत. आमचं सांगणं आहे, युद्ध टाळा. आणि आम्हाला वाटतं येणाऱ्या काळात, पुढच्या जन्मात आमची आई म्हणून आमचा जन्म अहिल्यादेवी होळकरांच्या पोटी जन्माला झाला पाहिजे, महादजी शिंदे सांगतात. पण ऐकणार कोण? एके दिवशी अहिल्यादेवी होळकर यांचा दिवाण गंगोबा तात्या, गंगोबा यशवंत चंद्रचोर यानं ठरवलं, पेशव्यांना पत्र पाठवलं आणि राघोबादांना सांगितलं, राघोबादादा, बाई एकटी आहे, संध्या आहे, होळकरांचं राज्य आपल्या ताब्यात आणू, ही बाई काय कारभार करणार आहे? आणि राघोबादादांना पटलं. 50,000ची फौज राघोबादादांनी सोबत घेतली आणि होळकरांचं साम्राज्य संपवायला इंदोरकडे निघाले. आणि ही बातमी मल्हारराव होळकरांचे पुत्र, ते होते तुकोजी होळकर, मानसपुत्र होते. ते तुकोजी होळकर सांगते झाले अहिल्यादेवींना, राघोबादादा येत आहेत, 50,000ची फौज घेऊन आपलं राज्य संपवायला येतात, काहीतरी केलं पाहिजे. काय करावं स्त्रीनं? एकट्या शासनकर्त्या होत्या, रडत बसल्या नाहीत. आता काय करू? नवरा मेलाय, पोरगा मेलाय. नाही, उभा राहिला आणि पत्र पाठवलं राघोबादादांना. काय पत्रात म्हणतात? अहिल्यादेवी म्हणतात, फक्त शांत नव्हत्या, तितक्याच कडक स्वभावाच्या होत्या. पहिलीच ओळ टाकली, राघोबादादा याद राखा, तुम्हाला वाटेल बाई आहे, पण लक्षात ठेवा, ही फक्त बाई नाही, ही अटके पार झेंडे फडकवणाऱ्या मल्हारराव होळकरांची सून आहे. जर सैन्य घेऊन आमच्यावरती आक्रमण करायचा प्रयत्न केलात तर मी 1,000ची महिलांची फौज तुमच्या स्वागताला समशेर घेऊन उभा केले. हल्ला करायचा प्रयत्न केला ना, राघोबादादा हत्तीच्या पायाला बांधून अख्ख्या इंदोरमध्ये तुमची दौड काढेन. तुम्हाला वाटेल बाईला हरवेन. हट, आमच्याच वाटेवरती येऊन राघोबादादा आमची वाटमारी करणाऱ्याची, आम्ही त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा धनगरांचा इतिहास आहे, याद राखा. राघोबादादा वाटलं, ऐकायला तयार नाहीत. खरं तर अहिल्यादेवींनी तुकोजी होळकरांना गादीवरती बसवलं, आपलं सैन्य उभा केलं आणि पत्रात शेवटचं वाक्य टाकलं, राघोबादादा या, निश्चित या, पण लक्षात ठेवा, आमचा पराभव झाला तर लोक म्हणतील एका योद्ध्यानं बाईचा पराभव केला, तुमची नाचक्य आहे. पण राघोबादादा, यदा कदाचित आम्ही
तुमचा पराभव केला तर इतिहास सांगेल एका बाईनं मराठा साम्राज्याच्या प्रचंड मोठ्या योद्ध्याची हार केली. काय करताय बघा. राघोबादादांनी पत्र पाठवलं घेऊन, देवी हो तुम्ही अहिल्या देवी, आम्हाला तुमची भीती वाटते. अहिल्या देवी हो तुमचे सासरे वारले, पुत्र वारले, आम्हाला वाटलं तुमची भेट घेऊन यावी. आणि त्या क्षणी अहिल्या देवीनी पत्र पाठवलं. मग राघोबादादा 50,000ची फौज घेऊन आमच्या राज्यात काय रडायला येणार होता का? आणि राघोबादादांना कळालं आपली चूक झाली, पण तरी राघोबादादा काही सैनिक घेऊन राज्यात आल्या. अहिल्या देवींनी राघोबादादांचा सत्कार केला. राघोबादादा भिवूनच होते, कुठल्या क्षणी शमशेर निघल माहिती नव्हती. अहिल्या देवींनी राघोबादादांचा सत्कार केला, राज्यात आणलं, इंदोर फिरवून दाखवलं, माघारी पाठवलं. पण ज्यानं ही गद्दारी केली त्या गंगोबा तात्यांना बोलवून घेतलं. तात्यांना डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत घाम फुटला होता. आता काय अहिल्यादेवी एकदा सोडा, आता मी ठरवलंय संन्यास घेणार आहे. अहिल्यादेवी म्हणाले, गंगोबा तात्या तुम्ही त्याच मापाचा आहे संन्यास घ्यायच्या, मी तुम्हाला कायमचा संन्यास देतो. आणि आपल्या सरदारानं बोलवलं, पकडा याला, कैदेत टाका, होळकरांचं साम्राज्य स्वप्न मोडायचा प्रयत्न करतोय. गंगोबा तात्याला पकडलं आणि नेऊन कैदेत टाकलं. चांगल्याबरोबर चांगलं आणि वाईटाबरोबर वाईटच वागलं पाहिजे ही शिकवण अहिल्यादेवी होळकरांनी आम्हाला दिली. पण काय सांगत होत्या आपल्या समोर किती मोठा माणूस असू द्या, आपल्या समोर किती मोठा बादशाह असू द्या, जर स्वाभिमानाला जर धक्का लागला तर समोरच्याचा बाजार उठवल्याशिवाय शांत बसायचं नाही. या अहिल्यादेवींची शिकवण आम्हाला आजही देते. पण प्रत्येक माणसाच्या आयुष्याला दोन बाजू असतात. अहिल्यादेवींचं राज्य पराक्रमी, वीर, फार मोठं साम्राज्य. पण अहिल्यादेवींनी वाटलं आता आपण राज्य आपलं बदललं पाहिजे. इंदोरवरून आपलं राज्य त्यांनी माहेश्वरीला नेलं. माहेश्वर होळकरांचं राज्य झालं. शिवशंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. कधीतरी गावात जावा, या राज्यातनं मध्य प्रदेशमध्ये जावा किंवा कुठल्याही गावात जावा, जर गावात जात असताना दोन्ही साईडला वडाची झाडं जर दिसली ना, डोळं झाकून सांगायचं ही उभा केलेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी. पाणी अडवा पाणी जिरवा ही पहिली योजना अहिल्यादेवी होळकरांनी चालू केली. झाडे लावा झाडे जगवा ही योजना अहिल्यादेवी होळकरांनी चालू केली. ह्याची अडवा त्याची जिरवा ही आम्ही गावात चालू केली. पण झाडांचा संस्कार किती मोठा असतो ह्या देवी आम्हाला सांगतात. अहो पहिलं पत्र आहे, आपल्या पत्रात म्हणतात अहिल्यादेवी माझ्या राज्यातली मुंगी सुद्धा मरता कामा नये. मुंगी सुद्धा तो सुद्धा जीव आहे. मुंगीला खायला मिळावं यासाठी गुळाची आणि जनावरांना प्यायला मिळावं यासाठी पानपोईंची. माणसाप्रमाणेच प्राण्यांची सुद्धा भावना आणि मन समजून घेणारी जगातली पहिली आई आहे. त्यांचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. कधीतरी अयोध्येला जावा, राम मंदिर बघून या आणि जुनं राम मंदिर बघायला जावा. अयोध्यातला मणिकर्णिका, अयोध्येतले अनेक घाट बघा. घाट बघितल्यावरती शंकराची मंदिरं बघा आणि त्या पुजाऱ्यांना विचारा ही मंदिरं कुणी बांधलेत. ते पुजारी सांगतील ही मंदिरं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेत. ओंकारेश्वराचं मंदिर अहिल्यादेवी होळकरांनी बांधले. काशीच्या विश्वेश्वराचं मंदिर अहिल्यादेवी होळकरांनी जीर्णोद्धार केलाय. परी वैजनाथाचं मंदिर अहिल्यादेवी होळकरांनी जीर्णोद्धार केलाय. या देशातले 12 ज्योतिर्लिंग जर कुणामुळे वाचले असतील तर या देशातले 12 ज्योतिर्लिंग फक्त एका ज्योतिर्लिंगामुळे वाचलेत, ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. मणिकर्णिका घाट कधीतरी बघून या शिवशंकराचा. तो मणिकर्णिका घाट सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलाय. सारं 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 आपल्यासाठी त्यांनी उभा केलं. सार्वभौम्य राज्य, शासनकर्त्या कशा असतात हे त्यांनी आम्हाला दाखवलं. माहेश्वरी साडी ज्या आपण घालतो ना, या माहेश्वरी साडीची निर्मिती सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केली. फक्त पोटाचा प्रश्न नाही तर पोटाची भूक कामानं भागवता येते
राहिला देवींना माहिती होतं. आपल्या राज्यातले सगळे उद्योग बोलवून घेतले. इंदोर, माहेश्वर इथं उद्योग उभा केले. आज इंदोरला आणि माहेश्वरला जे कपडे स्वस्तात मिळतात ना, ती प्रेरणा पुण्यही कुणाचं जरी असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे आहे. जर त्या नसता तर आज आपलं काय झालं असतं हा विचार करण्याचा प्रसंग आहे. सारं सारं तुमच्या माझ्यासाठी, आपल्या पोरांसाठी कपाळावरचा भगवा भंडारा, पिवळा भंडारा, भगवा झेंडा अभेद राहावा यासाठी अजिंक्यपणे शेवटच्या श्वासापर्यंत जगणारी माऊली म्हणून अहिल्यादेवींकडे बघितलं जातं. बराच वेळ झालं बोललोय, शेवटचे काही मिनटं घेतो, मलाही लांब जायचं आहे. या इतिहासातनं काय घ्या घर न घ्या, एक गोष्ट शिका. कुठलीही गोष्ट आपल्याकडं नवनिर्मितीचा ध्यास असला पाहिजे. नवनिर्मितीचा आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना या शूरवीर महापुरुषांचा इतिहास वाचून दाखवला पाहिजे. अहो बघा ना, मध्यंतरी पुष्पा नावाचा पिक्चर आला. चांगलं चालणारं गडी सगळं आमचं लंगडं चालायला लागलं. झुकेगा नाही साला. एखाद्या पोराला विचारलं तुझा आदर्श कोण आहे, तर ते लगेच म्हणते तो पुष्पा. झुकेगा नाही साला म्हणणारा माझा आदर्श आहे. मला त्या पोरांना सांगणं आहे, पोरांनो चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे. त्या पुष्पाचा आदर्श जरूर घ्या, पण एक वाक्य ऐका, चित्रपटामध्ये उभारून झुकेगा नाही साला म्हणणं फार सोपं आहे, पण आयुष्यात इतके संकट आलेले असताना सुद्धा, घरची कर्तबगार माणसं गेलेली असताना सुद्धा झुकेगा नाही साला म्हणत संकटाच्या छतडावरती उभारून विरोधकांच्या विरोधात आवाज उठवणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होणं फार अवघड आहे. आपल्या लेकरांना पहिल्यांदा ते शिकवा. त्यासाठी आपण शिक्षण घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी सांगतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जे पोरगं वाघिणीचं दूध पेतं ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आपण शिकलं पाहिजे. आपण कारणं काय देतो. आता इथं एक माऊली अधिकारी झाले, त्यांचा सत्कार केला, त्यांच्या पतींचं निधन झालं. सेम किस्सा अहिल्यादेवींचा. नवरा मेला पण सासरा पाठीशी उभा राहिला. पाठीशी उभा राहणं कोणीतरी असतं, पण अंगात शिकण्याची जिद्द असली पाहिजे, लढण्याची जिद्द असली पाहिजे. संकट प्रत्येकाला येतात, कोणाला येत नाहीत असं नाहीत, पण संकटावरती मात करता आली पाहिजे, शिकलं पाहिजे. अहो बघा ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात काय होतं. दिवा होता नव्हता. रस्त्यावरच्या दिव्याच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकं वाचून अभ्यास केला. अमेरिकेच्या कोलंबियाच्या विद्यापीठाच्या बाहेर बॅनर आहे, शतकातले सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणत नाही बसले, दिवा नाही, पुस्तक नाही, कसा अभ्यास करू, नाही, कारण देत बसू नका. आज एखादं यशदारी आले ना, त्या यशाला कवटाळायला शिका, पण हुरळून जाऊ नका. अजिबात मागे फिरू नका. एखादं ध्येय गाठायचं ना, उभा राहा, चालत जावा. एखादं संकट अडवलं ना, त्या संकटाला पाठीमार होऊ नका, ठामपणे उभा राहा. आपलं लढणं फक्त जगण्यासाठी आहे. अजिंक्य होणं आईबापासाठी आहे, विजय होणं आईबापासाठी आहे. जगलं पाहिजे, पण शिकलंही पाहिजे. आज बघा, सगळे टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोर्डिंगची, बांधकाम व्यवसायात यूपीचे लोक, गवडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणेतनकडे. आमची पोरं कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं, पिचकाऱ्या मारायच्या, याच्या पलीकडे काय करतायत का नाहीत. जर पोरांनो नाही शाळा शिकलात तर एक दिवस असा येणार, तुमच्या गावातल्या 4-5 मुली एकत्र येणार आणि म्हणणार उद्या नवरा बघायला जायचा आहे. तुम्ही आत थांबायचं. तुमचा भाऊ कुठं दारात रांगोळी बिंगोळी काढत असणार, मग येणार, अधिकारी असणार, चांगल्या पोस्टवरती असणार, घरी येणार, खुर्चीवरती बसणार, तुम्ही आतनं कांदेन पोळी घेऊन बाहेर यायचं. आणि हा पहिला प्रश्न विचारणार, काय रे नाव काय तुझं. तुम्ही सांगायचं ओंकार, घेतला नव दुसरा ओंकार. मग दुसरा प्रश्न विचारणार, फार महत्त्वाचा आहे. याने विचारणार, काय रे स्वयंपाक बिपाक जमतो का नाही. लेखाओ होय म्हणलं तर तुमची गाडी पुढे जाणार. असं होऊ नये जर असं वाटत असेल तर आजच शिका. तुमच्या इकडे बैल बाजार भरतो का. कुठं भरतो. कुठं. वरणगावला. हां, कधी असतो. शनिवार. आज वार सोमवार. जर आपल्या गावातली पोरं नाही शाळा शिकलीत तर या शनिवारी वरणगावच्या शेजारी वरणगावामध्ये
बैल बाजाराच्या शेजारी आपल्या गावातल्या अशिकलेल्या पोरांचा बाजार भरावा लागेल. MA BEd टोनगा ऐकणे आहे 50,000 रुपये, BA BEd 30,000 रुपये, 12वी नापास तसाच न्या, 10वी नापास खुट्या सकट न्या. म्हणजे पहिला बैल देवाला सोडतो तू माहिती आहे का? काही दिवसांना असं येणार आहे आपली पोरं देवाला सोडायला लागणार आहेत. आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येत आहेत का? शिक्षण घेतलं नाही. आणि ताईनो तुमची बाजू घेतो याचा अर्थ असा नाही तुम्ही कशाही जगाल. आयुष्यात शाळा नाही शिकलात तरी मला चालेल. स्त्रीचा सगळ्यात मोठा दागिना जर कुठला असेल तर ती आहे इज्जत. आयुष्यात शाळा नाही शिकलात तरी मला चालेल, आयुष्यात मोठा नाही झालात तरी मला चालेल, पण आयुष्यात अशी कुठली चूक करू नका की तुमच्या एका चुकीमुळे परमेश्वरासारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि भगवंतासारख्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल. एवढं काही करू नका. एवढ्या मोठ्या व्हा, आपल्या आईवडिलांना गाडीत बसवा, आपल्या कंपनीत घेऊन जावा. तो कंपनीचा वॉचमॅन आपल्या आईला आणि बापाला बघून असा सॅल्यूट मारेल. आपल्या आईच्या आणि बापाच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद, त्या आनंदासाठी जगलं पाहिजे, आयुष्यभर राहिलं पाहिजे. हा विचार तुम्ही मनाशी बाळगाल एवढी आशावाद व्यक्त करतो. बराच वेळ झालं बोललोय. आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.